गुड इव्हनिंग, आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, शुभ संध्या. केम छो, कसं काय? गणपती बाप्पा मोरया. नमस्कार सगळेजण, कसे आहेत? लोकमत बाल विकास मंचच्या या प्लॅटफॉर्मवरती आणि बालमनाचा सच्चा सवंगडी यांनी एक छानशी टॅगलाईन दिली आहे. यावरती तुमचं मी खूप खूप स्वागत करते. माझं नाव आहे डॉक्टर भाग्यश्री शिंदे आणि दिवाळी बाल उत्सवमध्ये आज मला इथे बोलायची तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी लोकमतची खूप खूप आभारी आहे. आपण आज गप्पा मारणार आहोत. आपण सगळ्या छोट्या चिल्ल्यापिल्ल्या छोट्या बाल आपल्या जे छोटी मुलं आहेत त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. त्यामुळे मी फार टेक्निकल अशा गोष्टी सांगणार नाहीये. अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला इझिली समजतील आणि ग्रास्प होतील आणि त्याचा तुम्हाला तुमच्या थ्रू आउट लाईफमध्ये उपयोग करता येईल. जे सगळेजण बघतायत त्यांनी मला एकदा हाय करा, वेव करा सगळ्यांनी. ओके, मला खूप मस्त वाटतंय आज एवढे सगळेजण मला बघणार आहेत आणि आज मी काहीतरी सांगणार आहे तुम्हाला ज्याचा उपयोग तुम्हाला खरंच होणार आहे. आज आपण काय गप्पा मारणार आहोत त्याबद्दल तर मी सांगेनच. त्याआधी मी माझी तुम्हाला ओळख करून देते. मी डॉक्टर भाग्यश्री शिंदे. मी डॉक्टर आहे बाय प्रोफेशन. मी MD आयुर्वेद आहे. आयुर्वेदामध्ये मी MD केलेलं आहे आणि तुम्ही मला सध्या मराठी शाळामध्ये पाहत असाल पिया म्हणून. मोठ्या पियाचं कॅरेक्टर मी करते आहे मराठी शाळामध्ये आणि अजून बरेचसेच फिल्म्स आणि सिरियल्समध्ये मी काम केलेलं आहे. त्याचबरोबर सगळ्यात माझा आवडीचं जे क्षेत्र आहे आणि ज्यासाठी तुम्ही आज मला इथं बोलवलेलं आहे ते मी करते. मी सेलिब्रिटी अँकर आहे आणि अँकरिंग कसं करायचं. जेव्हा मला फोन आला आणि सांगितलं गेलं की हे तुम्हाला सांगायचं आहे तेव्हा मी थोडा वेळ विचार केला की मला माहिती आहे का हे कारण जसं आपली जडणघडण आहे ती लहानपणापासून होत असते. पण नंतर मला असं सांगण्यात आलं की हा जो कार्यक्रम आहे तो छोट्या मुलांसाठी आहे. त्यामुळे मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे आणि तुम्हाला खूप हेल्पफुल पण असणार आहे. थोड्याशा टेक्निकल गोष्टी ज्या की तुम्हाला ॲक्च्युअल समजतील, तुम्हाला त्या वापरता येतील अशा काही टेक्निकल गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि अपार्ट मी माझे काही अनुभवही तुमच्यासोबत. आय एम सॉरी, मला काहीतरी कनेक्शनचा प्रॉब्लेम आला होता. आय होप की मी पुन्हा दिसते. जे बघतायत त्यांनी मला थोडं मेसेज केला तर मला कळेल की मी दिसते का नाही. ओके, तुमचे या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आणि आता आपण गप्पा मारायला सुरुवात करूयात. मी प्रत्येक गोष्ट आहे ती माझ्या गोष्टींच्या स्वरूपात किंवा गप्पांच्या स्वरूपात असं घेते म्हणजे समोरच्याला ते बोर होत नाही. आणि तो एक पॉईंट मी तुम्हाला सांगणारच आहे की अँकरिंग करतानाही ही गोष्ट आपण कशी लक्षात ठेवायची. सगळ्यात आधी मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की कला आहे की शास्त्र आहे असा प्रश्न मला खूप जण विचारतात. तर माझ्या मते ही कलाही आहे आणि शास्त्रही आहे. कला कशी? कला जन्मजात असते किंवा तुम्ही ती आत्मसात करावी लागते. हे जे आहे अँकरिंग जे आहे ही जन्मजातही आहे आणि त्याला तुम्हाला आत्मसातही करावं लागतं. ज्यांना जन्मजात नाही त्यांनी आत्मसात करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि ज्याला आहे एखादी गोष्ट एखादी कला तुमच्याकडे जन्मजात आहे तर ती तुम्ही पुढे नाही नेलीत तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे तुम्हाला आत्मसातही करावीच लागणार. काही गोष्टी आहेत त्या आत्मसात करण्यासाठी त्या कशा करायच्या याचे जे काही पॉईंट्स आहेत टेक्निकल पॉईंट्स ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे. ही कला मी यासाठी म्हणते कारण ही तुम्ही दुसऱ्यांना हस्तांतरित करू शकत नाहीये. कला आपण दुसऱ्यांना हस्तांतरित करू शकत नाही. फार तर आपण शिकवू शकतो. जसं की मी तुम्हाला आत्ता सांगते की या गोष्टी करा जेणेकरून तुम्ही खूप छान तुमचं स्टेज फिअर जाईल. तुम्ही खूप छान बोलू शकाल. 100 लोकांच्या समोर, हजारो लोकांच्या समोर तुम्ही बोलू शकाल. त्यासाठी काय करायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे जे की लहान मुलांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ॲज अ पॅरेंट प्रत्येकालाच असं वाटत असतं की माझ्या मुलांनी स्टेजवरती जावं आणि छान सगळ्यांच्या समोर बोलावं, मग माझा ऊर फुलून येणार, मग मी मस्त टाळ्या वाजवणार. पण हे कधी होणार? त्यासाठी तुम्हाला थोडंसं वर्क करावं लागेल तुमच्या मुलांवरती. मी लहान होते तेव्हा मी जवाहर नवोदय विद्यालय मधून मी पासआउट झाली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल या स्कूलबद्दल. इथे एंट्रन्स एक्झाम असते आणि को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज या स्कूलमध्ये खूप जास्त प्रमाणात व्हायच्या. एव्हरी फ्रायडेला आमच्या को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज व्हायच्या आणि बरेचसेच कॉम्पिटिशन्स असायचे ज्यामध्ये मी हिरिरीने पार्टिसिपेट करायचे. रादर माझ्या आईने मला असं सांगितलं होतं की बेटा तुला नाही आलं तरी चालेल, तू जाऊन तिथे डमसारखी उभी राहिलीस तरी चालेल, पण तुला स्टेजवर गेलंच पाहिजे.
मी अभ्यासात खूप हुशार होते, त्यामुळे मार्क्स मिळतच गेले चांगले चांगले, म्हणून मी डॉक्टर झाले. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला पण ॲडमिशन मिळालं, त्यामुळे मी पोस्ट ग्रॅज्युएटही झाले, मी MD झाले. पण तुम्हाला ना मनामध्ये एक गोष्ट असते जी की तुम्हाला असं वाटतं की नाही मला हे करायचं आहे, मला हे करायचं आहे. तर मला कॅमेरा फेस करायला, मला स्टेज फेस करायला, मला स्टेजवर उभं राहायला, या सगळ्या गोष्टी लहानपणापासून खूप आवडायच्या आणि त्या मी लहानपणापासून केल्या. जर मला आज कोणी येऊन विचारलं की मला माझा क्रॅश कोर्स घ्या, क्लासेस घ्या, तर मी कुणाचे घेत नाही किंवा मी त्यांना म्हणतही नाही की तुम्ही हे करा. कारण बेसिकली ही गोष्ट तुम्हाला लहानपणापासून गेली पाहिजे, तरच त्यामध्ये फार इम्प्रूव्हमेंट करायची किंवा फार वर्क करायची गरज भासणार नाही. जसं मी मगाशी म्हटलं, हे कलाई आणि शास्त्रीय आहे. शास्त्र काय आहे? कारण काही टेक्निकल गोष्टींचा यामध्ये तुम्हाला उपयोग करावा लागतो. शास्त्रामध्ये काय असतं, एक SOP सेट केलेला असतो आणि तो SOP आपण पकडून धरतो आणि त्या पद्धतीने आपण पुढचे इव्हेंट्स करत असतो किंवा त्या पद्धतीने. म्हणजे आता मी रसशास्त्र भैसज्य कल्पनामध्ये MD म्हणजे आमच्याकडे कसं असतं, एक मेडिसिन असं बनवायचं, एक SOP एक ठरलेला असतो की या पद्धतीने मेडिसिन बनवायचं आणि मग प्रत्येक जी पुढची बॅच आहे ती त्या पद्धतीने बनत जाते. तसं शास्त्रामध्ये, प्रत्येकच शास्त्रामध्ये असतं. तसं अँकरिंगमध्ये पण काही टेक्निकल गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला प्रत्येक वेळेस सेम त्या गोष्टी रिपीट कराव्या लागतात किंवा त्या गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागतो. त्या काय असणार आहेत मी हळूहळू सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास. प्रत्येक शास्त्राचा अभ्यास करावा लागतो, तसा यातही अभ्यास करावा लागतो. मी जेव्हा लहान होते तेव्हा मला असं वाटायचं काय भारी बोलतात हे, स्टेजवर जाऊन ह्यांना सुचतं कसं. हे असं सुचत नसतं आणि हे आपोआप येत नसतं, त्यासाठी अभ्यास करावा लागतो. आणि जेव्हा आज मी इव्हेंट्स करते, मी जवळपास 20-25 इव्हेंट्स महिन्यातले करते, तो प्रत्येक इव्हेंट वेगळा वेगळा असतो. रिसेंटली मी काल एक इव्हेंट केला जे की एक फुटबॉलची मॅच होती. बेसिकली तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं वास्ट नॉलेज असणं शक्य नाही आहे, पण जर तुम्हाला इव्हेंट करायचा आहे तर त्या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचंच आहे. जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्हाला या पद्धतीचा इव्हेंट करायचा आहे, या पद्धतीचा इव्हेंट होस्ट करायचा आहे, तेव्हा तुम्हाला त्या पद्धतीचा अभ्यास, त्या इव्हेंटचा अभ्यास थोडाफार करावा लागेल. तो कसा करायचा तेही मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे. मला थोडे प्रश्न येऊ देत. तुमचे काही प्रश्न पडत असतील तर तुम्ही मला सांगू शकता. जे आत्ताच जॉईन झाले त्यांना मी पुन्हा एकदा माझी ओळख करून देते. मी डॉक्टर भाग्यश्री शिंदे, मी सेलिब्रिटी अँकर आहे आणि मराठी शाळा ही आत्ता महाराष्ट्रामध्ये सुपरिचित अशी वेबसिरीज आहे, त्यामध्ये मी पियाचं कॅरेक्टर करते. ते सगळ्यांनी नक्की पहा. अँकरिंग एक कम्युनिकेशनची कला आहे, ज्याला मास कम्युनिकेशनच्या अंडरही येते. जेव्हा एक व्यक्ती हजारो लोकांच्या समोर बोलत असते. कम्युनिकेशन काय असतं, जेव्हा मी इथे बसले, समोर एक व्यक्ती बसली आहे आणि दोघांच्या मध्ये बोलणं झालंय, ते कम्युनिकेशन आहे. पण अँकरिंग हे मास कम्युनिकेशनच्या अंडर येते. मास कम्युनिकेशनमध्ये काय असतं, मी बोलतेय आणि खूप जण ऐकतात. आपण आत्ता जे करतोय तेही मास कम्युनिकेशन आहे. मी बोलतेय, तुम्ही खूप जण समोर बघून ऐकताय, हे मास कम्युनिकेशन आहे. अँकरिंग कम्स अंडर दिस कॅटेगरी. तर मी तुम्हाला आधीही सांगितलं की अभ्यास फार गरजेचा आहे. काही गोष्टी आहेत टेक्निकल, त्या मी 1 बाय 1 सांगणारे पॉईंट. पण त्याआधी अमेज म्हणून एक छान प्लॅटफॉर्म आहे, त्यांनी एक कॉम्पिटिशन तुम्हा सगळ्यांसाठी भरवलेली आहे. जी मुलं आज आत्ता आपल्याला बघतात, बाल विकास मंचाची जी सगळी मुलं आहेत जी आज बघणार आहेत हा हा जो सेशन आहे ते पाहणार आहेत, त्या सगळ्यांसाठी मला छान वाटतं सांगायला की अमेजने एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे. तर मी जे सांगते ते सगळं फॉलो करून तुम्ही 1 ते 1.5 मिनिटाचा एक अँकरिंगचा व्हिडिओ बनवायचा आहे तुमचा स्वतःचा, किंवा अशा पद्धतीचं स्टेजवरती काहीतरी केलेला व्हिडिओ तुम्हाला बनवायचा आहे आणि जो इनबॉक्समध्ये तुम्हाला एक नंबर फ्लॅश होईल त्या नंबरवरती तो पाठवून द्यायचा आहे व्हॉट्सॲपला. आणि त्यामध्ये तुम्हाला भरपूर बक्षिसं मिळणार आहेत आणि बरेचसेच कॉम्पिटिशनचे जे विनर्स आहेत ते काढणार आहेत. त्यामध्ये अमेज काय आहे त्याबद्दल मी 2 मिनिटं सांगते. अमेज एक प्लॅटफॉर्म आहे जो की ऑनलाईन तुमचे जे स्किल्स आहेत ते डेव्हलप करण्यासाठी खूप हेल्पफुल आहे आणि तो आत्ता काम करत आहे. तर याच्या अंडर एक कॉम्पिटिशन आत्ता आजच आपण घेणार आहोत. 20 तारीख त्याची लास्ट डेट आहे, जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाठवू शकता. दिवाळी बाल उत्सवचे कार्यक्रम तुम्ही घर बसल्या पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर फेसबुक पेजवरती यायचं आहे, यूट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक फोन नंबर दिलेला आहे 8667498081. या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. तुमचा 1 ते 1.5 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे जो तुम्हाला या नंबरवरती पाठवायचा आहे. वेल, आता अतिशय महत्त्वाचा पार्ट आपण सुरू करत आहोत. यानंतर मी वेट करत होते की लोक जॉईन होतील आणि त्यानंतर आपण हा पार्ट सांगू शकतो.
तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. वेलकम आहे, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच मी आज इथे बसलेले आहे. वेल, सगळ्यात महत्त्वाचं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही जेव्हा स्टेजवरती बोलता तेव्हा व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज युअर पर्सनॅलिटी. तुमची पर्सनॅलिटी ही अप टू दी मार्क असणं अतिशय गरजेचं आहे. हे तुम्ही फिट असणं अतिशय गरजेचं आहे जेव्हा तुम्ही स्टेजवरती बोलत असता. म्हणजे अनफिट लोक बोलू शकत नाहीत का, असं नाही आहे. पण जेव्हा मी माझ्या पार्टचं सांगते तुम्हाला, जेव्हा मी सांगते की अँकरिंग करायचं आहे, तर तुम्हाला ती व्यक्ती स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड तुम्हाला पूर्ण वेळ ती दिसणार असते. तेव्हा ती प्रेझेंटेबलच दिसली पाहिजे, ती छानच दिसली पाहिजे. म्हणजे तुम्ही सुंदर दिसले पाहिजेत असं माझं म्हणणं नाही. तुम्ही जसेही दिसता त्यामध्ये तुम्हाला प्रेझेंटेबल कसं होता येईल, आपल्याला छान कपडे घालता येतील, आपल्याला छान मेकअप करता येईल, आपल्याला आपली हेअरस्टाईल छान करता येईल. तुम्ही तुमची जी बॉडी लँग्वेज आहे, बॉडी लँग्वेजवरही आपण बोलणारच आहोत. तुम्हाला मेन माझा सांगण्याचा उद्देश आहे की तुम्हाला प्रेझेंटेबल दिसावं लागेल, तर लोकांना तुम्हाला पाहण्याची इच्छा होईल. हां, जेव्हा तुम्ही व्हिज्युअली दिसताय सगळ्यांना, जेव्हा तुम्ही माझा फक्त आवाज ऐकताय तेव्हा माझ्या आवाजामध्ये जादू असणं गरजेचं आहे. पण जेव्हा ऑडिओ व्हिज्युअल दिसताय तेव्हा तुम्ही व्हिज्युअली दिसताय लोकांना आणि माझा आवाजही चालू आहे, तेव्हा या दोन्हीही गोष्टींमध्ये तुम्हाला वर्क करायची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा मी सांगितला, तुमची पर्सनॅलिटी प्रेझेंटेबल असली पाहिजे. तुम्ही सुंदर असले पाहिजेत असं माझं म्हणणं नाही, तुम्ही प्रेझेंटेबल असले हवात. सेकंड अँड व्हेरी 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 इम्पॉर्टंट, कारण त्याशिवाय तुम्ही ही कलाच, ही जी अँकरिंगची जी कला आहे ती तुम्ही सादरच करू शकत नाही. दॅट इज कम्युनिकेशन स्किल. आणि हे कसं येतं, हे बोलून बोलून येतं, बोलून 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 बोलून. आपल्याला कसं वाटतं, बरेच वेळा असं होतं, आपण बसमध्ये कोणाच्या तरी शेजारी बसतो आणि आपल्याला लाज वाटते त्याच्याशी कम्युनिकेट करायला, बोलायला भीती वाटते. तर ही आपण सुरुवात करूयात. अननोन पर्सन, जे 5 आपल्याला रोज दिवसातून 5 अनोळखीची लोक भेटतील, त्यांच्याशी आपण कम्युनिकेशन करायला सुरुवात करूयात. याने काय होईल, आपले कम्युनिकेशन स्किल सुधारतील आणि प्रत्येक समोरच्या व्यक्तीतला एक छान छान पॉईंट आपण उचलायचा. मी बरेचसेच व्हिडिओज बघते, खूप चांगल्या चांगल्या लोकांचे व्हिडिओज बघते, किंवा आपण नॉर्मली जेव्हा कम्युनिकेट करते तेव्हा पण आपण स्टडी करत राहायचं की ह्या व्यक्तीमधलं कुठलं सेंटेन्स आपण घेऊ शकतो जे की माझ्या उपयोगी पडेल. हे बोलतायत त्यातलं कुठलं वाक्य किंवा कुठला शब्द असा छान आहे जो की मला उपयोगी पडेल मला अँकरिंग करताना. जसं की मी कोल्हापुरामध्ये बरंचसंच काम करते आणि कोल्हापुरामध्ये बरेचसेच असे शब्द आहेत जे प्रचलित आहेत, जसं की आंब पाडणे, अजून काय भावा, कसं काय, मग कसं काय कोल्हापूर, असं तसं. मग असे बरेचसे शब्द आहेत जे की मला माहीतच नव्हतं जोपर्यंत मी कोल्हापुरात गेले नाहीत. पण तेव्हा तुम्हाला तुमचे डोळे कान उघडे ठेवावे लागतात, तुमचं माइंड ओपन ठेवावं लागतं, कारण तुम्ही समोर बघता आणि शिकत असता, समोर ऐकता आणि शिकत असता. तर तुमचं कम्युनिकेशन स्किल सुधारण्यासाठी मी काही टिप्स देते. त्यामध्ये सगळ्यात पहिली टिप्स, आजपासून आपण सुरू करायचं आहे आपल्या अननोन व्यक्तीसोबत, 5 कुठल्याही अननोन व्यक्तींसोबत रोज आपण कम्युनिकेट करायचं. काय कम्युनिकेट करायचं, काहीही. म्हणजे सपोज आता सपना आहे इथे, मला ती जॉईन झाली आहे, ती मेकअप आर्टिस्ट आहे. आता मला जर तिच्यासोबत कम्युनिकेट करायचं असेल तर मी तिच्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट घेऊन कम्युनिकेट करेन की हा कशी करतेस मग मेकअप, आणि मग काय काय प्रॉडक्ट्स यूज करतेस, किंवा मग अरे वा किती छान, मग तू कुठं कुठे फिरतेस, आणि मग तू ब्राईड्स किती केल्यात, अशा टाईपचं काहीही कम्युनिकेशन असू शकतं. किंवा मी माझ्या आईसोबत बोलते, माझ्या आईने कालच चकल्या केल्या, मग मी तिच्यासोबत काय कम्युनिकेट करू शकेन की कसं बनवलंस तू चकलीचं पीठ, आणि मग काय तुला म्हणजे एका किलोच्या चकलीमध्ये किती चकल्या झाल्या, काहीही तुम्ही कम्युनिकेट करा. तुम्हाला त्यातून कम्युनिकेशनमधून 2-3 गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकायला मिळतात. आपल्याला समोरच्याची एखादी बोलण्याची लकब उचलता येते जी की आपण आपल्या कार्यक्रमामध्ये वापरू शकतो. समोरच्याचे एखादा हावभाव आहे जो आपण वापरू शकतो. एखादं वाक्य आहे जे आपण वापरू शकतो, एखादा शब्द आहे जो अगदी टिपिकल असतो तो आपण वापरू शकतो. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण ॲक्च्युली कम्युनिकेशनमधून शिकू शकतो. मी सगळ्यात आधी सांगितलं तुमची पर्सनॅलिटी प्रेझेंटेबल असायला पाहिजे. त्यानंतर मी सांगितलं कम्युनिकेशन स्किल्स. त्यानंतर खूप महत्त्वाचं आहे भाषेवरती प्रभुत्व.
हे असलंच हवं, हे असायलाच हवं, हे असणं फार गरजेचं आहे. कारण त्याशिवाय तुम्ही 4 चौघांच्या समोर बोलू शकत नाही. मी इव्हेंट्स केलेले आहेत ज्यामध्ये 20,000 25,000 लोकांचा क्राऊड समोर असतो आणि त्या सगळ्या क्राऊडला तुम्हाला हँडल करायचं असतं. कसं? तुमच्याकडे फक्त एक माईक असतो. ही एवढी एक गोष्ट आहे जी की तुमच्याकडे असते आणि त्यावरती तुम्हाला एवढ्या सगळ्या मोठ्या क्राऊडला हँडल करायचं असतं आणि तीच तर कला आहे. तेच तुम्ही केलेला अभ्यास आहे, तो दिसणार आहे तिथे जेव्हा तुम्ही स्टेजवर जाणार आहात. वेल खूप सारे पॅरेंट्स मला असं विचारतात, वेल मलाही कधीच अँकर व्हायचं नव्हतं. मी असा कधीच विचार केला नव्हता की मी प्रोफेशनल अँकर होईल आणि गेले 8 वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि बिलीव्ह मी खूप चांगले पैसे कमवते यामधून. आणि हे माझं एक कारण आहे की मी माझं प्रोफेशन हे चूज करण्यामागं. मी डॉक्टर आहे, मी MD डॉक्टर आहे, पण मी प्रॅक्टिस करत नाही आणि मी प्रोफेशनली अँकरिंग करते. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की याचे फायदे काय आहेत. एक तर तुम्हाला पॅशन असणं गरजेचं आहे आणि कधी ना या कलेकडे कुणी ॲज अ करिअर म्हणून पाहत नाही. जे सगळे अँकर्स आहेत ते मी पाहिलेले अँकर्स मोस्टली MBA झालेले आहेत, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत. अशा पद्धतीचं काहीतरी वेगळं शिक्षण त्यांनी घेतलेलं असतं आणि त्यांचे कम्युनिकेशन स्किल्स चांगले असतात, त्यांचे स्किल्स चांगले असतात जे की दुसऱ्यांना आवडतात किंवा कधीतरी ॲक्सिडेंटली त्यांनी अँकरिंग केलेलं असतं आणि मग ते सगळ्यांना खूप आवडलं म्हणून मग ते अँकर झाले. अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी होतात आणि तसंच सेम माझ्याबद्दलही झालेलं आहे. माझी स्टोरी मी 5 मिनिटात थोड्या वेळानंतर सांगणार आहे, जेव्हा माझा तो पॉईंट येईल तेव्हा. पण तुम्ही ॲज अ करिअर अँकरिंगकडे पाहायला अजिबात हरकत नाही आणि रादर तुम्ही पाहू शकता. मी माझ्या मेडिकल प्रॅक्टिसमध्ये जेवढे पैसे कमवत होते त्यापेक्षा खूप जास्त पैसे मी अँकरिंगमध्ये कमवते. मग तुम्ही ॲज अ करिअर अँकरिंगकडे पाहू शकता. हे माझं हे वाक्य जे मी आत्ता बोलले ते सांगण्याच्या मागचा हा उद्देश आहे. आणि रादर तुम्ही तुमच्या मुलांनाही अँकर होण्यासाठी तुम्ही त्यांना कोऑपरेट करू शकता किंवा तुम्ही त्यांना तुम्ही त्यांना बूस्ट करू शकता की तू अँकर होऊ शकतो. जर तुम्हाला एखादी गोष्ट तुम्हाला वाटली की ही गोष्ट छान करताय माझी मुलगी किंवा माझा मुलगा, तर तुम्ही त्यांना नक्की बूस्ट करा आणि हे ॲज अ करिअर खूप चांगलं होऊ शकतं आणि अनेक वर्षांपर्यंत तुम्ही काम करू शकता. बरेच वेगळे फील्ड्स आहेत जिथे तुम्ही काम करू शकता आणि खूप काम आहे. एका दिवशीच्या मला 6-6, 7-7 डेट्स बुक होतात. एवढं काम आहे, एवढे इव्हेंट्स होतात, एवढे शोज होतात, खूप सारे TV वरती शोज असतात, खूप सारे TV वरती शोज होतात आणि अशा पद्धतीच्या भरपूर इव्हेंट्स होतात जिथे अँकरची खरंच रिक्वायरमेंट असते. एका चांगल्या अँकरची खूप रिक्वायरमेंट असते. त्यानंतर आपण पुढचे गोष्ट बघूया जी की अँकर होण्यासाठी इम्पॉर्टंट आहे किंवा स्टेज डेअरिंगसाठी इम्पॉर्टंट आहे. ती आहे समयसूचकता. समयसूचकता म्हणजे काय? तुम्हाला इम्प्रॉम्प्ट असायला पाहिजे. समोरच्यानी बोललं की त्याला तुम्हाला सडेतोड उत्तर देणं पाहिजे. म्हणजे तुम्ही अपमान केला पाहिजे असं नाही. समोरचं बोलताय त्याला तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. त्यासाठी काय आहे? खूप सारं रीडिंग करायचं, खूप सारं रीडिंग. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रीडिंग. उठता बसता म्हणजे जे 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 काही वाचायला मिळेल ते रीड करा. रीडिंग कधीच वाया जात नाही आणि गेले कित्येक वर्ष म्हणजे मी लहान आहे तेव्हापासून मी कंटिन्युअसली रीड करते आणि बिलीव्ह मी मला त्याचा खूप फायदा होतोय, खूप जास्त फायदा होतो. कारण प्रत्येक इव्हेंट वेगळा वेगळा असतो. मी जवळपास 20-25 इव्हेंट्स महिन्यातले करते. तो प्रत्येक इव्हेंट वेगवेगळ्या विषयावरती अवलंबून असतो. तर त्या वेगळ्या विषयावरती तुम्ही एका दिवसामध्ये किती प्रिपरेशन करणार? तेच जर तुम्ही आधीपासून काहीतरी रीडिंग केलेलं असेल, आधीपासून तुम्हाला नॉलेज असेल, तर तुम्हाला खूप सोपं जातं तो विषय प्रेझेंट करणं. जसं की मी आत्ता तुमच्याशी बोलतेय, हे तर माझं करिअर आहे म्हणून मी त्याच्याबद्दल तुमच्यासोबत खूप फ्लुएंटली आणि खूप छान प्रकारे बोलू शकते. मी काही टेक्निकल सांगणारच नाहीये, मी निवांत सांगते जे की मला वाटते की हे व्हायला पाहिजे असं. समयसूचकता इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी काय गरजेचं आहे? समयसूचकता म्हणजे जो तुम्ही इम्प्रॉम्प्ट तुमचं जे बोलणं आहे ते वाढवण्यासाठी काय करू शकता? तुम्हाला त्या विषयाचं नॉलेज असलं पाहिजे. मी आत्ताच 9 तारखेला एक इव्हेंट होस्ट केला जे की बिअरचं लॉन्च होतं. तर बिअरचं मला ॲब्सोल्युटली काहीच नॉलेज नाही. बऱ्याचशाच लोकांना नसणं अपेक्षित आहे. पण जेव्हा तुम्ही इव्हेंटसाठी जाणार आहात, आता तिथे 6 बिअर्सचं लॉन्च होतं. 6 बिअर्सचं लॉन्च आहे, मग त्यामध्ये मी पहिल्यांदा बिअरचे टाईप शोधले, जे तुम्ही लॉन्च करणार आहे त्यामध्ये कुठले इन्ग्रेडियंट्स आहेत ते शोधले आणि मग जेव्हा मी इंटरॅक्शन करत होते तेव्हा मी माझं वाचलेलं थोडं प्रत्येक वेळेस
प्रेझेंट करत होते. तर हे करावं लागतं. हे तुम्हाला प्रत्येक इव्हेंटच्या आधी थोडंसं करावं लागतं. तेच जर तुम्हाला आधीपासून माहीत असेल तर तेही तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर मॉब सायकोलॉजी जाणून घेणं. यामध्ये आपण म्हणतो की समोरच्याला समजून घ्या. सपोज मी एक टॉक शो करते ज्यामध्ये मी आहे आणि मी एक टॉक शो होस्ट करते आत्ता. डॉक्टर्सचा टॉक शो आहे. त्यामध्ये मी आणि माझ्यासमोर एक डॉक्टर असतात. मग त्यामध्ये तेव्हा कसं असतं, मी आणि अजून एक व्यक्ती एवढेच जण आहेत. हां, तेव्हा मला समजून घ्यायला पाहिजे की समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात काय चाललंय, समोरच्या व्यक्तीला मी काय प्रश्न विचारला तर खूप चांगलं उत्तर देता येतंय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तुम्ही मॉब सायकोलॉजी समजून घ्यायला पाहिजे. सपोज मी इंग्लंडला गेली आहे इव्हेंटसाठी. मी बऱ्याच बाहेरच्या देशांमध्ये इव्हेंटसाठी जाते. तिथे मी तिथे मी अशा पद्धतीचं नाही बोलू शकत जे की मला वाटतंय की मला चांगलं येतं असं, है ना. तिथे मला हे प्रेझेंट करावं लागतं जे की मॉबची सायकोलॉजी काय आहे त्या पद्धतीनं करावं लागतं. सपोज मी एखादा वेडिंगचा इव्हेंट होस्ट करते तर तिथे मी कॉर्पोरेट सारखा इव्हेंट नाही प्रेझेंट करू शकत. तिथे कसे सगळे हॅपी असतात. तिथे मला मजेशीर धमाकेदार असा इव्हेंट द्यावा लागतो. ऑन द अदर हँड जेव्हा कॉर्पोरेट इव्हेंट्स असतात, सपोज मेडिकल कॉन्फरन्स मी होस्ट करते, मेडिकल कॉन्फरन्समध्ये मी लाऊड नाही होऊ शकत. फॉर एन एक्झाम्पल मी तुम्हाला बोलून दाखवते, मग तुम्हाला फार चांगल्या प्रकारे लक्षात येईल. म्हणजे आता मी सपोज मी वेडिंग होस्ट करते तर तिथे मी काय सांगणार आहे, तिथे मी जेव्हा ज्या पद्धतीचं ओपनिंग देणार आहे ते मी असं असणार की सभी यारों रिश्तेदारों मेहमानों का तहे दिल से स्वागत अभिनंदन करती हूँ. मैं हूँ आपकी हॉस्टर दोस्त डॉक्टर भाग्यश्री शिंदे. आप सबका तहे दिल से स्वागत. हां, तर हे माझं थोडंसं लाऊड आहे कारण तिथे बसलेला जो क्राऊड आहे तो खूप मोठा आहे, मॉब खूप मोठा आहे. तिथे मला थोडंसं लाऊड असणं गरजेचं आहे. सगळे हॅपी आहेत, ठीक आहे. आणि ऑन द अदर हँड जेव्हा मी कॉर्पोरेट इव्हेंट होस्ट करते तेव्हा मला काय बोलायचं आहे, गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन, एक्सटेंड अ व्हेरी वॉर्म वेलकम टू ईच वन ऑफ यू. I am here to host a corporate event, a conference for doctors. Well, ladies, my name is Dr. Bhagyashree Shinde and extend a very warm welcome to each one of you. तर हे डिफरन्स आहे माझ्या कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये आणि मी जो हॅपनिंग इव्हेंट होस्ट करणार आहे त्यामध्ये. या दोन गोष्टी फार वेगळ्या वेगळ्या आहेत आणि या सगळ्या तुम्हाला तिथे लक्षात घेणं गरजेचं असतं. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते इथे की तुम्ही रिॲक्ट नाही होऊ शकत. तुम्हाला खालून बरेचसेच कमेंट्स येत असतात, तुमच्या कपड्यांवरती कमेंट्स येत असतात, तुमच्या दिसण्यावरती कमेंट्स येत असतात. तुम्ही इंग्लिशमध्ये बोलत असाल की ओ मॅडम मराठीत बोला, मराठीत बोला. तुम्ही मराठीत बोलायचं इंग्लिश प्लीज, इंग्लिश प्लीज, अशा टाईपचे पण कमेंट्स येत असतात. हे सगळे कमेंट्स तुम्हाला त्यावेळेस तिथे तुम्ही रिॲक्ट नाही करू शकत. हे सगळे कमेंट्स आहेत तुम्हाला ते सोडून द्यावे लागतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बरेच वेळा असं होतं की एखाद्या ठिकाणी गेल्यात, इव्हेंट प्लॅनर एकदम हायपर झालेले असतात. ऑब्व्हियसली ते झालेले असतात कारण ते सकाळपासून काम करत असतात. ते तुमच्यावरती बंबार्ड करतात. ते तुम्ही डोक्यात नाही घेतलं पाहिजे जेव्हा तुम्ही इव्हेंट प्रेझेंट करत असता. आय एम सॉरी, माझं डिस्कनेक्ट झालं. आय होप मी पुन्हा एकदा दिसते तुम्हाला सगळ्यांना. वेल, तुम्हाला काम आणि क्वाईट राहायचं आहे, तुम्हाला रिॲक्ट करायचं नाही आहे एखाद्या गोष्टीवरती. तुम्ही स्टेजवरती असता तेव्हा सगळ्यांना अपेक्षित असतं की तुम्ही हँडल करताय सगळ्या गोष्टी. बऱ्याच वेळेस काही लूपहॉप्स असतात, लाईटचा प्रॉब्लेम येतो, साऊंडचा प्रॉब्लेम येतो, असे कितीतरी प्रॉब्लेम्स येतात. तुमचा बॅकड्रॉप पडतो, कितीतरी वेळा असं होतं की तुमचा बॅकड्रॉप पडतो ऐन वेळेस. तेव्हा तुम्ही मॉबमध्ये निघून जा. तेव्हा तुम्ही मॉबला जोपर्यंत तिथे बॅकड्रॉपचं काम चालू आहे तोपर्यंत तुम्ही मॉबला एंगेज करा. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ऐन वेळेस हँडल कराव्या लागतात. त्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा ठेवावा लागेल. तुम्हाला हसून हसून छान बोलावं लागेल. तुम्ही कुणाचा अपमान नाही करू शकत. तुम्हाला ह्युमर जरी करायचं असेल तर कुणाच्या फिजिकल गोष्टीवरती तुम्ही ह्युमर करू शकत नाही. या गोष्टी काही बेसिक रूल्स आहेत, या तुम्हाला फॉलो करावेच लागतील. तुमच्या बोलण्यामध्ये पोलाइटनेस असलाच पाहिजे आणि जर नसेल तर तुम्ही हा प्लीज प्रॅक्टिस करा आणि तो प्रॅक्टिसने येतो. त्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे अभ्यास. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास हा करावाच लागतो. मी मेडिकल स्टुडंट आहे, सो मी काय अभ्यास केला ते मला माहिती आहे. आय एम शुअर की तुम्ही जे काही स्टडी केलं असेल त्यासाठी खूप अभ्यास केला असेल. घरामध्ये जेव्हा गृहिणी काही काम करतात तेव्हा पण त्या गोष्टीचा ते अभ्यास करतात. फॉर एक्झाम्पल
चिवडा मसाला आणला तर त्यावरती चिवडा कसा बनवायचा लिहिलेली असते रेसिपी, त्याचा तुम्ही अभ्यास करता आणि मग चिवडा बनवता. हां, तसं प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. प्रत्येक गोष्टीच्या मागे खूप मोठी मेहनत असते. जेव्हा तुम्हाला एखादा इव्हेंट दिसतो 2 तासांचा, वाव काय मस्त इव्हेंट झाला हा, त्यामागे खूप साऱ्या लोकांचा खूप दिवसांचा अभ्यास असतो. तसा जेव्हा तुम्ही प्रेझेंट करताय तुमच्या इथे, चुकीला माफीच नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही चुकूच शकत नाहीये. तुम्ही एकदा स्टेजवर गेला की तुम्ही चुकू शकत नाही. हां, तर त्यासाठी काय करावं लागेल? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्हाला प्रॅक्टिस करत 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 तुम्हाला ते अभ्यासाने प्रत्येक गोष्ट साध्य होते. तुम्हाला ती साध्य करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. अभ्यास आपल्याला काय करायला लागतो, एक छोटीशी एक 5 मिनिटात मी सांगते. खूप सारा मटेरियल आपल्याजवळ अवेलेबल ठेवायचं. म्हणजे माझा सपोज माझ्या लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे आणि मला आता एंगेज करायचं आहे क्राऊडमध्ये जाऊन तर माझ्याकडं मटेरियल असलं पाहिजे जेणेकरून मी क्राऊडला एंगेज करेन तिथे समोर जाऊन, क्राऊडच्या आतमध्ये जाऊन. तेव्हा मला इंटरॅक्शन करायचं आहे कुणाशी तरी. तेव्हा माझ्याकडे काही फनी क्वेश्चन्स माझ्याकडे रेडी असले पाहिजे जे की मी जाऊन विचारू शकेन. जोपर्यंत मागचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतोय तोपर्यंत मी टाईम काढू शकेन. हे मटेरियल माझ्याकडे असलं पाहिजे. मी जेव्हा अनाऊन्स करते की हां पुढचा डान्स परफॉर्मन्स आहे, सो अँड सो आहे आणि जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात, आणि ते येतच नसतात, तर तेव्हा तो जो 10-15 मिनिटाचा वेळ मला काढायचा आहे त्यासाठी माझ्याकडे खूप सारं मटेरियल अवेलेबल असणं गरजेचं आहे. त्यासाठी थँक्यू. त्यासाठी खूप सारं मटेरियल तुमच्याकडे तुम्हाला अवेलेबल ठेवावं लागेल. आणि हे कुठून मिळेल तुम्हाला? खूप सारं मटेरियल इंटरनेटवरती अवेलेबल असतं. तुम्हाला एखादी गोष्ट, एखादा इव्हेंट होस्ट करायचा आहे, तुम्हाला कळतं आधी 2 दिवस आधी 3 दिवस आधी तुम्हाला कळतं की ह्याचा जॉनर हा आहे. फॉर एक्झाम्पल मध्ये आम्ही लोकमतचाच एक इव्हेंट केला, ब्राईड अँड ग्रूमचा फॅशन शो होता. मग तेव्हा तो 2-3 दिवस आधी कळतो तुम्हाला की या टाईपचा इव्हेंट आहे जो तुम्हाला होस्ट करायचा आहे. मग तेव्हा तुम्हाला त्याबद्दल थोडंसं माहिती काढावी लागते की कोण ऑर्गनायझर आहे. तुम्हाला ऑर्गनायझर्सला गुगलवरती सर्च करून त्याची माहिती काढायची. तुम्ही प्रत्येक गोष्ट मागू नाही शकत, हे द्या ते द्या ते द्या, कारण त्यांच्याकडे खूप जास्त गडबड चाललेली असते. ती रेडिली अवेलेबल सगळं मटेरियल होणं अवघड असतं. ते तुम्हाला स्वतः काढून घ्यावं लागेल. वेल एक प्रश्न आलाय, मॅम स्टेजचं फिअर कसं घालवायचं? प्रशांत, खूप छान हा प्रश्न आहे. आणि स्टेजचं फिअर कसं घालवायचं त्याबद्दल मी बोलणार आहे. तो आपला पुढचा मुद्दा असणार आहे. एक 2-3 माझे काही पॉईंट्स आहेत ते सांगितल्यानंतर मी तुम्हाला स्टेज फिअर कसं घालवायचं ते मी त्याबद्दल आपण बोलूयात. मी कम्युनिकेशन स्किल्सचं सांगितलं की आपल्याला कुठल्याही माणसाशी बोलताना आपल्याला थोडीशी लाज वाटते किंवा असं फील होतं, इन्फिरियर थोडंसं फील होतं की अरे यार मी कसं बोलेन, मला बोलता येईल का? तर ते जे फिअर आहे ते घालवण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की 5 नवीन लोकांशी आपल्याला कम्युनिकेशन करायचे रोज. आजपासून रोज ही एक रूल बनवायचा की नवीन 5 लोकांशी आपण कम्युनिकेट करायचं. एक प्रश्न आलाय स्नेहाचा, आपण एखाद्या इव्हेंटमध्ये बोलताना ब्लँक झालो तर काय करायचं? त्यासाठी स्नेहा मी सांगितलं तुमच्याकडे खूप सारं मटेरियल असलं पाहिजे. एखादं तुम्ही बोलताय आणि तुम्ही अनाउन्समेंट केली आणि आता त्यानंतर ते येतच नाहीये, तर तुम्हाला वेळ काढायचे. त्यासाठी तुमच्याकडे ना तुमचं पाठांतर खूप असलं पाहिजे. आता मला सपोज एखाद्या IAS ऑफिसरला मला बोलवायचं आहे आणि त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, ते येत नाही आहेत, तर मला थोडासा वेळ काढायचा आहे. तर मग मी माझी एखादी पोएम ऐकवणार किंवा माझ्याकडे असलेली शायरी एखादी ऐकवणार किंवा अशा पद्धतीचं काहीतरी ऐकवेन. की ते मटेरियल जे तुमच्याकडे असलंच पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी असं ऐकवेन की हर दौड़ में तू अव्वल आए जरूरी तो नहीं, हर दौड़ में तू अव्वल आए जरूरी तो नहीं, हर बार सबको पीछे छोड़ जरूरी तो नहीं, जरूरी है तेरा दौड़ में शामिल होना, जरूरी है तेरा हर बार गिर के फिर खड़ा होना, जिंदगी में इम्तिहान कई सारे होंगे, जिंदगी में इम्तिहान कई सारे होंगे, आज जो तेरे आगे है वो कल पीछे होंगे, तू बस चलना ना छोड़, तू बस चलना ना छोड़. अशा टाईपचे कितीतरी, म्हणजे आजची मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली आहे, अशा टाईपचे मला वाटतं तुम्हाला 50-60 गोष्टी तुमच्यासोबत रेडी ठेवायला लागतील, ज्या की तुम्हाला मूड चेंज करायचं. तुम्हाला वाटतं की इव्हेंट डाऊन चाललाय, तुम्हाला अप घ्यायचे, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यूज कराव्या लागतील. मगाशी प्रशांतचा मेसेज होता की स्टेजचं फिअर कसं घालवायचं.
स्टेजचं फिअर घालवण्यासाठी प्रॅक्टिस हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सगळ्या पॅरेंट्सनी कंपल्सरी तुमच्या मुलांना, कितीही तो लाजरा बुजरा असू देत, कंपल्सरी तुमच्या मुलांना स्टेजवरती बोलायला पाठवा. कंपल्सरी मुलांना पाठवाच. जरी ते तिथं जाऊन ब्लँक झाले तरी चालतील, तुम्ही टाळ्या वाजवा. ते काहीही बोलू देत, तुम्ही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तर तुम्ही जेवढं एनकरेज कराल मुलांना, तेवढं त्यांना वाटेल की मी पुढच्या वेळेस पण पार्टिसिपेट करणार, मी पुढच्या वेळेस पण पार्टिसिपेट करणार. आणि आता तर सोशल मीडिया एवढा आहे, माझी पण 7 वर्षाची मुलगी आहे, तर तिचे मी भरपूर व्हिडिओज बनवते जे की मी अपलोड करते आणि मी तिला सांगते की माही तुला 100 लाईक्स आले, माही तुला 200 लाईक्स आले. मग त्याने तिचा तिला भारी वाटतं की अजून बनवावं. आणि हेच आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याने तुमचा स्टेज फेअर जाईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स कसे आहेत हे तुम्हाला स्वतःला पहिल्यांदा दिसायला पाहिजे. त्यासाठी काय करायचं, आरशाच्या समोर जाऊन उभं राहायचं आणि बोलायचं. माईक घ्यायचा हातामध्ये, माईक असतो जनरली आपल्याकडे कसलाही किंवा काहीही घ्या. एक टेक्निकल गोष्ट जी मी पुन्हा सांगणार होते पण मी आता सांगून टाकते. माईक जेव्हा घेतो तेव्हा जवळपास एवढं अंतर, माईकचं आणि तुमचं एवढं अंतर असलं पाहिजे. सपोज तुमचा आवाज खूप हाय पिच आहे तर तुम्ही जवळपास एवढं अंतर माईकमध्ये ठेवू शकता. तुमचा आवाज लो पिच आहे तर तुम्ही माईक थोडंसं जवळ पकडू शकता. पण तुम्ही जर खूप जवळ पकडला माईक तर त्यामध्ये तुम्ही श्वासोश्वास जो घेता तो सुद्धा ऐकायला जातो. त्यामुळे तो जवळपास एवढं अंतर तुमचं आणि माईकचं असलं पाहिजे. एक प्रश्न आलाय की इव्हेंट फ्लो कसा बनवायचा आणि तो कसा असेल. दरवेळी कागद पाहून सांगणं चांगलं वाटत नाही. कागद पाहून सांगणं चांगलं वाटत नाही हे एकदम परफेक्ट आहे स्नेहा. तुमचं उत्तर एकदम प्रश्न परफेक्ट आहे. कागदाकडं पाहायचंच नसतं जेव्हा तुम्ही इव्हेंट करताय तेव्हा. तुम्हाला जे पुढं बोलायचं आहे, तुम्हाला जो पुढची जी अनाउन्समेंट करायची ती तुम्ही बाय हार्ट करायची. आय एम सो सॉरी, मला फोन आला. वेल, इव्हेंट फ्लो कसा बनवायचा ते मला विचारलं होतं. इव्हेंट फ्लो जेव्हा तुम्ही बनवता, मोस्ट ऑफ दी टाइम्स इव्हेंट फ्लो तुम्हाला त्यांच्याकडूनच मिळतो. पण जर अशी काही कुठली गोष्ट, कुठला इव्हेंट असेल जेव्हा तुम्हाला फ्लो स्वतः बनवायला लागतोय, तेव्हा तुम्ही तुमची एनर्जी कुठं कॉन्झर्व होईल याच्याकडे पण लक्ष द्या. जेव्हा मध्ये मध्ये वेळ मिळतोय तेव्हा तुम्ही काय देऊ शकताय ज्याच्यामध्ये तुमची मास्टरी आहे. फॉर एक्झाम्पल, माझी मास्टरी आहे की ह्युमरस इव्हेंट्स देण्यामध्ये. मी थोडे माझे इव्हेंट्स असे नॉर्मल नसतात, मी फार असा हसी मजाक दंगा करत असे इव्हेंट्स करते. तर ते जेव्हा मी फ्लो बनवते तेव्हा मी फॅमिलीला विचारते. सपोज एखादं फॅमिली फंक्शन आहे तेव्हा मी विचारते की तुमच्या फॅमिलीमध्ये कोण आहे जे की ह्युमरस आहेत, कोण आहे जे की माइंड करणार नाहीत मी जर त्यांच्यासोबत काही जोक केला तर, किंवा कोण आहेत ज्यांच्यासोबत मी 5 मिनिट कम्युनिकेट करू शकेन. तेव्हा मी त्यांच्यासोबत, माझ्याकडे काही रॅपिड फायर रेडी असतात. रॅपिड फायर ॲज इन एकदम सोपे रॅपिड फायर असतात की 3 लोकांची नावं सांगा तुमच्या फॅमिलीमध्ये जे की तुम्हाला वाटतात की खूप असे सुपरस्टार आहेत, जे जर अमिताभ बच्चन नसते तर कोण असते, अशा टाईपचे काहीही रॅपिड फायर जे की आपण कम्युनिकेशन तुम्ही वेळ घालवण्यासाठी करू शकता. किंवा एखाद्या व्यक्तीला इम्पॉर्टन्स द्यायचा आहे फॅमिलीमध्ये तर आपण ते विचारून घ्यायचं आधी की तुम्हाला कुठल्या व्यक्तीसोबत तुम्हाला बोलणं गरजेचं आहे. किंवा आपण एखादा कॉर्पोरेट इव्हेंट होस्ट करतोय तर त्याचे जे DM असतात, MD असतात, ह्या लोकांना ॲक्च्युली तुम्हाला इम्पॉर्टन्स द्यावा लागतो आणि ते सांगतात पण की यांच्याशी मॅडम तुम्ही थोडंसं कम्युनिकेशन घ्या. तर ते तुम्हाला फ्लोमध्ये घालावं लागतं. या गोष्टी तुम्हाला फ्लोमध्ये घालाव्याच लागतील. आणि एंटरटेनमेंट जी असते ती थोडी डायवर्ट करायची. म्हणजे आधी एंटरटेनमेंट घ्यायची, नंतर एखादा सेशन असेल तर तो घ्यायचा, नंतर मध्येच एंटरटेनमेंट घालायची, परत सेशन घ्यायचा. असा नुसती एंटरटेनमेंट असं नाही चालणार. किंवा सेशन तर तो बोर होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला फ्लो करावं लागेल. आणि स्नेहा, तुमचा एक प्रश्न होता की तुम्ही कागद बघून बोलणं चांगलं नाही वाटत. कागद हा बघायचंच नाही कधी. कागद फक्त कधी बघायचा हे मी तुम्हाला सांगते. एखाद्या व्यक्तीचं नाव घेताना तुम्ही कागद बघितलेला चांगलं वाटेल पण तुम्ही चुकीचं नाव घेतलेलं चांगलं नाही वाटणार. जेव्हा तुम्हाला एखाद्या इम्पॉर्टंट व्यक्तीचं नाव घ्यायचंय तेव्हा तुम्ही कागद बघूनच ते नाव घ्या. कागदावरती ते व्यवस्थित लिहिलेलं असलं पाहिजे. ते कागदावरती तुम्ही जे नाव आहे ते तुम्हाला कळेल या अक्षरामध्ये व्यवस्थित लिहिलेलं पाहिजे. तुम्हाला त्यांचं डेझिग्नेशन जेव्हा वाचायचंय तेव्हा ते वाचून बोला. ते तुम्ही पाठ करू नका, कारण ते चुकलेलं किंवा फंबल बसलेलं ते चांगलं दिसत नाही. त्यापेक्षा तुम्ही बघितलेलं जास्त चांगलं वाटेल. पण ज्या इतर गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मध्ये काही शायरी यूज करायची आहे किंवा अशा टाईपचे 1 लाईनर्स यूज करायचे, ते तुम्ही बाय हार्ट केलेले पाहिजे. ते तुम्हाला मेमराईज पाहिजे. त्याचं तुम्हाला पाठांतरच केलं पाहिजे. सूत्रसंचलनाचे नियोजन कसे करावे.
मी मगाशी सांगितलं की फ्लो जो आहे तो एंटरटेनमेंट आणि मग सेशन, एंटरटेनमेंट मग सेशन अशा टाईपचा असू शकतो. आणि मोस्ट ऑफ दी टाइम्स माझी अशी पद्धत आहे की मी जेव्हा जाते तेव्हा जास्त क्राऊड नसतो, थोडा क्राऊड असतो. पण मग आपण त्यांना नुसतं बसून नाही ठेवू शकत ना, ते आधी आले ते त्यांची चूक नाही आहे, त्यांना आपण बसून नाही ठेवू शकत. तर मी त्यांच्यासोबत इंटरॅक्शन घेते. इंटरॅक्शन काय घेते, मी फनी टाईपचे क्वेश्चन्स घेते. क्वेश्चन्स कसे असतात, अशी कुठली गोष्ट आहे, माझा एका प्रश्नाचं मी एक प्रश्न सांगते, अशा टाईपचे बरेचसे प्रश्न असतात. अशी कुठली गोष्ट आहे जी आपण खाण्यासाठी घेतो पण ती खात नाही, हा माझा प्रश्न आहे. मग आपण तुम्ही दोन पार्ट करा, 2 पार्टीज करा, लेडीज वर्सेस जेंट्स करा, ए टीम करा, बी टीम करा, ABCD 4 टीम करा. हे कधी जोपर्यंत कार्यक्रम सुरू होतो तोपर्यंत तुम्ही हे सगळं घेऊ शकता आणि हे सगळं मटेरियल तुम्हाला असलं पाहिजे तुमच्याकडे रेडी. असे तुम्ही 100 प्रश्न काढून ठेवा. तुम्ही ठरवा की मॉब कसा आहे. कोल्हापुरातला मॉब आहे तर मला त्याला वेगळे प्रश्न विचारले पाहिजेत. जर मी लॉस एंजलिसला गेले तर तिथले प्रश्न माझे वेगळे असणार आहेत. अशा टाईपचं तुम्ही, जर कॉर्पोरेटचा क्राऊड आहे सगळा तर तिथे माझ्या प्रश्नांची लेवल वेगळी असेल. हे सगळं वेगळं आहे. माझ्याकडे लेडीज आहेत तर मला तर लेडीजचा इव्हेंट करायला फार धमाल येते, कारण त्या एवढ्या हिरिरीने पार्टिसिपेट करतात, अजिबात लाजत नाहीत आणि मस्त धमाल करतात. तर त्यांचा जो मॉबची जी सायकोलॉजी आहे, मॉब जो बघून आहे तो बघून ठरवायचं आपण की, आणि हे तुम्हालाच ठरवावं लागेल की तुम्ही काय प्रश्न घेणार आहे. तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये जाऊन काहीतरी फालतूचे प्रश्न असे नाही घेऊ शकत. सपोज मी कॉलेज फेस्टिवल होस्ट करते तर तिथे मी भारताची राजधानी कुठल्या साली डिसाईड झाली अशा टाईपचे प्रश्न नाही घेऊ शकत, कारण सगळे एन्जॉय करायला आलेत. मला तेव्हा प्रश्न काय घेतले पाहिजेत, धमाल करणारे. फॉर एक्झाम्पल मी प्रश्न घेते की अशी कुठली गोष्ट आहे जी लेडीज फक्त घालतात आणि जेंट्स घालतात पण आणि खातात पण. तर ह्याचं उत्तर मला जरा मेसेज करून सांगा तुम्हाला जर येत असेल तर. आणि ह्याच्या आधीही मी प्रश्न विचारला होता अशी कुठली गोष्ट आहे जी आपण खाण्यासाठी घेतो, विकत घेतो पण ती खात अजिबात नाही. त्याचंही प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्या. एक प्रश्न आलाय, काही वेळा मुलांना घरी आहे तोपर्यंत सगळं लक्षात असतं पण स्टेजवर गेलं की ते सगळे विसरतात समोरची गर्दी पाहून. अशा वेळी मुलांची मानसिकता कशी बदलायची. तर माझी 7 वर्षाची मुलगी आहे, माही आहे. तिला मी असं सांगते, कसं असतं, मी एका ट्रेनच्या डब्यात बसली आहे आणि मी माझ्या 4-5 मित्रांच्या सोबत बसली आहे, माझ्या 4-5 मित्रमैत्रिणींसोबत बसली. तर मी फार टर उडवणार दुसऱ्या लोकांची, मी फार दंगा करणार, असं म्हणजे आपली एक टीम झालेली असते. ठीक आहे, मी जर एकटी बसली आहे तर मी शांत बसणार, मी गाणी ऐकत बसणार. अशा टाईपची एक कॉमन एक मानसिकता असते. तर तुम्ही जेव्हा इव्हेंट पाहायला जाता, करायला जाता, मी काय करते, जेव्हा मी इव्हेंट करायला जाते तेव्हा मी असं मानसिकता माझी तयार करते की ही माझी टीम आहे, हे सगळेजण माझ्या टीममध्ये आहेत, माझ्या अगेन्स्टच्या टीममध्ये नाही आहेत. म्हणजे हे सगळेजण मला हेल्प करणार आहेत, हे सगळेजण माझं ऐकणार आहेत, हे सगळेजण माझे फ्रेंड्स आहेत, माझी फॅमिली आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना तेव्हा ते फिअर आपोआप निघून जातं. आणि स्टेज फिअर घालवण्यासाठी पण मगाशी प्रशांतनी प्रश्न विचारला होता, हा एक पॉईंट आहे. स्टेज फिअर घालवण्यासाठी तुम्ही जेव्हा जाता स्टेजवरती, एवढा मोठा मॉब असतो, तेव्हा तुम्ही ठरवायचं की हे माझं फॅन फॉलोईंग आहे, हे माझी टीम आहे, हे सगळे माझे लोक आहेत, हे माझं पब्लिक आहे. मग तुम्हाला भीती वाटणार नाही. तुम्हाला भीती कधी वाटते, जेव्हा तुम्हाला कुणीतरी जज करणार असतं, समोर जजेस बसलेत तेव्हा तुम्हाला भीती वाटते की अरे मी बरोबर करते की नाही. जेव्हा तुम्हाला कुणीतरी टोकतं तेव्हा तुम्हाला भीती वाटते. पण जेव्हा तुम्हाला असं वाटेल की ही टीम माझीच आहे, अरे माझेच आहेत सगळेजण, चुकलं, ही माझीच फॅमिली आहे, तेव्हा तुमचं स्टेज फिअर आपोआप निघून जातं. आणि नक्की हे ट्राय करून बघा. स्नेहाताई, तुम्ही तुमच्या मुलांसोबत हे नक्की ट्राय करून बघा. अजून काही प्रश्न आहेत आणि मला छान वाटतं की प्रश्न येत आहेत तुमच्या साईडनी. प्रश्न आले तर त्याला उत्तर द्यायला मला फार सोपं जातं. सूत्रसंचलनाचं नियोजन मी मगाशी सांगितलं. एनर्जी सेव्ह कशी करायची असा देवराज ढवळेंचा प्रश्न आहे. मला दीपक सरांनी विचारलं की भाग्यश्री मॅडम तुमची एवढी एनर्जी कशी असते, 6-7 तासांचा इव्हेंट असेल तरी शेवटपर्यंत तुमची तेवढीच एनर्जी असते. त्यांना मी सांगितलं मी शिंदे आहे. एनर्जी सेव्ह करायची नसते, एनर्जी तुम्हाला मेंटेन करायची असते. एनर्जी तुम्हाला तेवढी ठेवावीच लागते. तुमची फिजिकल एनर्जी, तुमची मानसिक एनर्जी, तुमची विल पॉवर ही तुम्हाला स्ट्रॉंग ठेवावीच लागेल. कारण अख्खा इव्हेंट ज्याच्या मागे एवढी मेहनत लागली, डेकोरेशन केलेलं असतं डेकोरेटर्सनी, त्याला त्यांनी 2-2, 3-3 दिवस घालवलेले असतात. इव्हेंट प्लॅनर त्यांनी तो इव्हेंट प्लॅन करण्यासाठी 1-1.5 महिना घालवलेला असतो. स्पॉन्सर्स ज्यांनी लाखो रुपये दिलेले असतात, त्या सगळ्यांची मेहनत तुमच्यावरती आहे. तुमच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी असते. तुम्ही अशीच नाही घालून देऊ शकत. तुम्हाला एनर्जी मेंटेन करावी लागेल.
बेसिकली मी जेव्हा इव्हेंटसाठी जाते तेव्हा मी प्रोटीन शेक घेते किंवा योगा बारचे ते प्रोटीन बार्स खाते किंवा फिजिकल एनर्जी म्हणाल तर मी खाऊन जाते. मी संध्याकाळचा इव्हेंट असेल तर लिटरली जेवण करून जाते. सपोज डेचा इव्हेंट असेल तर मी माझ्यासोबत एनर्जी बार्स ठेवते. योगा बारचे प्रोटीन बार्स असतात ते मी ठेवते सोबत, जे की खाण्यासाठी, जे की चॉकलेटसारखे असतात पण ते त्याच्यामध्ये खूप एनर्जी असते. किंवा प्रोटीन शेक सोबत ठेवते जो की इझिली कन्झ्युम होण्यासारखा असतो, ते मी सोबत ठेवते. हे सगळं तुम्हाला ठेवावं लागेल. आणि तुम्ही जेव्हा नियोजन करतात, जेव्हा एखाद्या वेळेस तुम्हाला जर एनर्जी डाऊन वाटली तर तुम्ही एक मोठा सेशनमध्ये प्लॅन करा. तुमच्या फ्लोमध्ये एखादा मोठा सेशन प्लॅन करा जेणेकरून तुम्हाला एक अर्धा तासाचा ब्रेक मिळेल. सपोज कोणीतरी बोलणार आहे अर्धा तास, तर तो सेशन तुम्ही आधी घ्या. तुमची एनर्जी सपोज तुम्हाला कॉन्झर्व करावीशी वाटते, तुम्ही तेव्हा बोललात, तो अर्धा तासाचा ब्रेक तुम्हाला मिळतो, तेव्हा तुम्ही निवांत जाऊन बसायचं. काय असतं, आपण जेव्हा समोरचा माणूस बोलत असतो तेव्हा किंवा काहीतरी कार्यक्रम चालू असतो तेव्हा आपण आपली एनर्जी कॉन्झर्व करावी लागते, कारण तुम्हाला तुमची एनर्जी शेवटपर्यंत मेंटेन करायची. तेव्हा आपण त्यांच्यासोबत दंगामस्ती नाही करू शकत किंवा त्यांच्यासोबत ते जे ॲक्टिव्हिटीज सांगतात त्या सगळ्या तुम्ही नाही करू शकत. तुम्ही बॅकस्टेजला जाऊन शांत बसायचं, कारण तुम्हाला तुमची एनर्जी लास्टपर्यंत मेंटेन करायची आहे. जे समोरचे ऑडियन्स आहेत ते बघणार आहेत आणि शांत बसणार आहेत पुन्हा, पण तुम्हाला तसं नाही आहे. तुम्हाला तिथे 5, 6, 7 तास उभं राहून काम करायचे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही स्वतःसाठी पाण्याच्या बॉटल सोबत ठेवा. स्वतःसाठी चेअर टेबल मागून घ्या. बॅकस्टेजला चेअर टेबल असलाच पाहिजे, कारण तुम्हाला बरंचसं स्क्रिप्टिंग ऑन दी स्पॉट करावं लागतं. तिथे चेअर तुमच्यासाठी एक मॅनेज करून ठेवायचं सेपरेट. तुमच्याकडे नोटपॅड असलं पाहिजे. तुमच्याकडे तुमचं स्वतःचं एक कार्ड असतं जे बॅकड्रॉपला दिसतं. मी तुम्हाला दाखवलं असतं, तर आय एम नॉट हॅव्हिंग इट राईट नाव विथ मी. जे की तुम्ही आता सपोज मी हे पकडलं तर हे चांगलं दिसत नाही आहे. माझं एक क्यू कार्ड आहे ज्यावरती माझा फोटो आहे, माझं नाव आहे, ज्यावरती मी जेव्हा कुणीतरी नंतर इव्हेंट जॉईन केला तरी त्यांना कळतं की ही बोलणारी व्यक्ती डॉक्टर भाग्यश्री शिंदे आहे. तर ते क्यू कार्ड तुम्ही मागे पकडा. ते क्यू कार्ड अशा पद्धतीने तुम्ही मागे पकडा. तुमच्याकडे क्यू कार्ड असलं पाहिजे, तुमच्याकडे नोटपॅड असलं पाहिजे, तुमच्याकडे 2 पेन्स पेअरमध्ये असलेच पाहिजेत, तुमच्याकडे 2 कॉर्डलेस माईक्स असले पाहिजेत. एक माईकला प्रॉब्लेम झाला तर दुसरा माईक तुमचा तुम्ही ठेवला पाहिजे. आणि हे ऑर्गनायझर्सला आधीच सांगायचं. जेव्हा मी इव्हेंट करायला जाते तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगते की 2 कॉर्डलेस माईक मला माझ्यासाठी हवेत. तुमची सिस्टम चांगली असली पाहिजे तरच मी चांगला इव्हेंट देऊ शकेन. हे मी तुम्हाला आधी त्यांना सांगते. मला माझी पाण्याची सोय असली पाहिजे हे मी त्यांना आधी सांगते. जे काही तुम्हाला रिक्वायर्ड आहे त्या गोष्टी तुम्ही ऑर्गनायझर्सना आधी सांगा की हे माझी रिक्वायरमेंट आहे आणि ही फुलफिल केली तरच मी तुमचा इव्हेंट चांगला करू शकते. काही बेसिक गोष्टी आहेत ज्या की खाण्याचे काही पदार्थ आहेत जे की तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करू शकता. मी शेक प्रोटीन्स कॅरी करते माझ्यासोबत. मी चॉकलेट्स कॅरी करते माझ्यासोबत. अशा काही गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला लॉंग टर्म कधी कधी असं होतं की जेवायला वेळच मिळत नाही, थ्रू आउट इव्हेंटमध्ये जेवायला वेळच मिळत नाही, तेव्हा तुमच्यासोबत असलं पाहिजे. किंवा मॅरेथॉन्स असतात. आता मी लोकमतचीच लास्ट टाइम मॅरेथॉन केली होती. ती जवळपास 5-5:30 पासून आम्ही तिथे होतो. इनफॅक्ट 4:30 वाजल्यापासून मी तिथे होते. 11, 11:30, 12 वाजेपर्यंत आम्ही तिथेच होते. आणि ज्यामध्ये मला खायला वेळच मिळाला नाही ॲब्सोल्युटली, कारण कंटिन्युअस काम चालू होतं. मग तेव्हा तुम्हाला मध्ये मध्ये काहीतरी सोबत ठेवावं लागतं जे की तुम्ही पटकन खाऊ शकता. तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ मिळाला तेवढ्यात तुम्ही खाऊ शकता. तर हे गोष्टी आहेत तुम्हाला ह्या ठेवाव्या लागतील. या टेक्निकल गोष्टी आहेत आणि त्या तुम्हाला सरावाने कळतात, पण तुम्ही पहिल्या इव्हेंटपासून करू शकता ह्या गोष्टी. आवाजातले चढ उतार हे फार महत्त्वाचे आहेत. सपोज तुम्ही कॉर्पोरेट इव्हेंट केला, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जसं तुम्ही कॉर्पोरेट इव्हेंटला तुम्ही फार लाऊड नाही होऊ शकत आहे. दोस्तों कहा जाता है गुजरा हुआ वक्त गुजर जाएगा, गुजरा हुआ वक्त गुजर जाएगा, अगर कुछ पास रह जाएगा, बरसों बाद भी अगर कुछ याद रह जाएगा तो वो होगा इस हसीन शाम का रोशन सा लम्हा कोई. आता मी जेव्हा कॉर्पोरेट इव्हेंट करते तेव्हा मी बोलणार. जेव्हा मला खूप मोठं क्राऊड आहे माझ्यासमोर आणि मला बोलायचं तर गुजरा हुआ वक्त गुजर जाएगा, अगर कुछ पास रह जाएगा, बरसों बाद भी अगर कुछ याद रह जाएगा तो वो होगा इस हसीन शाम का रोशन सा लम्हा कोई. इस हसीन शाम को रोशन करने आप सब पधारे, आप सबका तहे दिल से स्वागत अभिनंदन करती हूँ. चाहूंगी जोरदार तालियां. हे कधी बोलणार आहे जेव्हा माझ्याकडे खूप मोठा क्राऊड आहे. जेव्हा माझ्या समोरचा क्राऊड 50च जणांचा आहे तेव्हा मला लाऊड व्हायची गरज नाही. पण माझ्यासमोर जर 20,000 लोकांचा क्राऊड आहे तेव्हा मला लाऊडच व्हावं लागतं, नाही तर मी दिसणारच नाहीये, तर मी ऐकायलाच जाणार नाहीये.
तेव्हा तुम्हाला थोडंसं लाऊड असावं लागतं. लाऊड इन द सेन्स फक्त बोलण्यात लाऊड नाही, तुमच्या ॲक्शन्समध्ये पण. एखाद्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मी जेव्हा बोलते तेव्हा मी अशी बोलत असते. गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन, माय नेम इज डॉक्टर भाग्यश्री शिंदे अँड आय एम युअर होस्ट अँड युअर दोस्त फॉर दिस ब्युटिफुल वंडरफुल इव्हनिंग टुडे विच प्रॉमिसेस टू बी सुपर एक्साइटिंग अँड लॉट मच फन. हे कधी आहे? हे जेव्हा मी कॉन्फरन्स होस्ट करते तेव्हा. कारण हे 50 जण समोर बसले, 100 जण बसले आणि ते मला बघतात हे मला माहिती आहे. सगळे शांत बसलेत, क्राऊड त्या टाईपचं हे मला माहिती आहे. आणि जेव्हा खूप मोठा मॉब असतो जो की लांबपर्यंत बसलाय, तेव्हा तुम्हाला लक्ष वेधून घ्यावं लागतं. गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन, हाऊ आर यू ऑल, कसे आहेत सगळेजण? हे तुम्हाला करावं लागेल. कधी? जेव्हा खूप मोठा क्राऊड आहे तेव्हा तुम्हाला त्यांचं लक्ष वेधून घ्यावं लागेल. काही प्रश्न आहेत, ते घेऊयात आपण. थँक्यू सो मच फॉर नाईस इन्फॉर्मेशन. वेलकम, यू मोस्ट वेलकम. समोरच्याकडून एक प्रश्न आला, अर्चनाचा मेसेज आहे. समोरच्याकडून जर एक प्रश्न आला आणि त्याचा प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नसेल आणि त्यांना हे समजून द्यायचं नाही आहे आणि उत्तर पण द्यायला पाहिजे, त्यासाठी काय फंड? वेल, हे तर करावंच लागलं. तुम्हाला थोडंसं मॅनिप्युलेशन हे करावंच लागतं. जुगाड म्हणतात त्याला. हा तुम्हाला करावाच लागतो. जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत नाहीये, ॲब्सोल्युटली ब्लँक आहात तुम्ही, तर तुम्ही म्हणा की अर्चना, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी थोड्या वेळात देणार आहे. 5 मिनिटात मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. जोपर्यंत सगळे विसरून जातात 5 मिनिटांनी तुम्ही तुमचा इव्हेंट पूर्ण पुढे सुरू करा. किंवा तुम्हाला त्याविषयी अशी अनुसरून काहीतरी येत असेल थोडंफार. फॉर एन एक्झाम्पल, मला जर बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे असा प्रश्न आला आहे आणि मला फारसं माहिती नाही आहे, मला थोडंसंच माहिती आहे, तर मी असं सांगेन, बॉडी लँग्वेजबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज आहेत, ते तुम्ही नक्की पहा. म्हणजे मी माझं उत्तर दिलं, त्यांनी मला विचारलं कशी असली पाहिजे, मी उत्तर दिलं की बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, मला माहिती नाही आहे कशी असली पाहिजे, मी उत्तर दिलं. काय उत्तर दिलं की तुम्हाला नॉलेज मिळेल. कसं मिळेल? तुम्ही यूट्यूबवर जाऊन उत्तर तुम्ही त्याचे व्हिडिओ पहा. अशा टाईपचं तुम्हाला थोडंसं मॅनिप्युलेशन करावं लागेल. एक बेस्ट अँकर याची काय क्वालिटी आहे? मला असं वाटतं की तुम्ही डिफाईन नाही करू शकत की कुणी बेस्ट अँकर आहे किंवा कुणी नाही आहे बेस्ट अँकर. ठरतं कसं, तुम्ही एक कार्यक्रम तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पार पाडला. बॅकस्टेजचे जे कलाकार आहेत ना, अँकरिंग पण एक त्या टाईपचा, अँकर पण त्या टाईपचा एक कलाकार आहे ज्याचं नाव पूर्ण न्यूजमध्ये सगळ्यात शेवटी असतं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर भाग्यश्री शिंदे यांनी केलं. जबकी ती व्यक्ती 8 तास उभी राहिलेली असते. 8 तास उभं राहून त्यांनी पूर्ण कार्यक्रम असा व्यवस्थित पिंजलेला असतो. पण ही जी आपली अँकर एक बॅकस्टेज सारखाच एक कलाकार आहे, जो की जसं कॅमेऱ्याच्या मागे डीओपी असतो, ज्याला कधीच दिसलेला नसतो तो आपल्याला, आणि आपल्याला दिसतं काय फिल्म झाली यार, सही. काय डिरेक्टर असतो त्याला आपल्याला कधीच दिसलेला नसतो आणि आपण म्हणतो काय मस्त फिल्म केली आहे. त्याचं श्रेय सगळं जनरली कलाकारांना मिळतं जे त्यामध्ये काम करतात. तसं त्या पद्धतीचाच अँकर असतो. एक बेस्ट अँकरची काय क्वालिटी आहे असं जर तुम्ही मला विचाराल तर बेस्ट अँकर तो आहे जो स्टार्टिंगपासून लास्टपर्यंत 1 मिनिटसुद्धा तुमच्या इव्हेंटमध्ये गॅप न देता फ्लो एकदम व्यवस्थित नेला आणि एंड केला कार्यक्रमाचा. हा बेस्ट अँकर आहे. भले तुम्ही त्यामध्ये फार एंटरटेनमेंट नाही दिली तरीही चालेल, पण तुम्ही जो मध्ये ब्रेक आहे ना तो नाही झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही अनाऊन्स केलं की कोणाचा प्रश्न आहे, अर्चना शिंदे. ओके, लेडीज अँड जेंटलमॅन, put your hands together for beautiful, vibrant and vivacious मिस अर्चना शिंदे. आणि त्या आल्याच नाहीत. हे व्हायला नाही पाहिजे. तुम्ही आधी त्यांना रेडी ठेवा. अर्चना ताई, तू रेडी राहा, आता मी तुझी अनाउन्समेंट करणार आहे. हे काम तुमचं आहे. यासाठी कुणी मॉडरेटर तुम्हाला मिळत नाही. अनेक ठिकाणी मॅनपॉवर कमी असते. हे काम तुम्हालाच करावं लागतं. तुम्हाला सांगावं लागतं की ह्यानंतर हे होणार आहे. आता मी इव्हेंट केला, त्यामध्ये एक गेम होता ज्यामध्ये ते टेस्टर्स होते. टेस्टर रेडी आहेत का हे तुम्हाला आधी पाहावं लागेल, मग तुम्ही गेमची अनाउन्समेंट करा. ढोल रेडी आहे का हे तुम्हाला आधी पाहावं लागेल, मग तुम्ही त्याची अनाउन्समेंट करा. ते
जे स्वागतचं गीत गाणार आहेत ते रेडी आहेत का ते तुम्ही पहा आणि मग तुम्ही अनाउन्समेंट करा. ते सगळे रेडी ठेवा तुम्ही त्यांना, की आता मी तुझी अनाउन्समेंट करणार आहे, तू रेडी राहा. अर्चना तुझा डान्स आहे, आता तू रेडी राहा, हे मला तुला सांगायचं आहे आणि मग मी तुझी अनाउन्समेंट करणार आहे. आणि तिला सांगायचं आहे की मी अनाउन्समेंट केल्या विदिन सेकंड तू स्टेजवर आली पाहिजेस, ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर आपला कार्यक्रम चांगला दिसेल, हे तुला सांगावं लागेल. सपोज तू अनाउन्समेंट केली, हे सगळं सांगू नये आणि ती येतच नाहीये, अरे अर्चना अजून मेकअप करते बहुतेक, इतका वेळ लागलाय. वेल असं काहीतरी तुम्हाला तेव्हा 1-2 लाईन ह्युमरस घ्याव्या लागतील, जेणेकरून तो वेळ निघून जाईल. पण तुम्ही अनाउन्समेंट केली आणि तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसला आणि स्टेज रिकाम आहे, असं नाही होऊ शकत. जोपर्यंत अर्चना डान्स करायला येते तोपर्यंत तुम्हाला काही ना काहीतरी कॉन्टेंट द्यावं लागेल. अगदीच तुमच्याकडे काही नाही आहे तर कसं वाटतंय तुम्हाला? माझ्यासमोर प्रशांत आहे, आता मला काही सुचत नाही काय बोलायचं तर मी सांगणार प्रशांत बसलेत आपल्यासमोर. आणि थँक्यू सो मच प्रशांत, तुम्हाला या कार्यक्रमासाठी बोलवलंस आणि मला एवढं छान वाटतं, आज एवढा मस्त क्राऊड आला इथे. आणि मी आज साताऱ्यामध्ये आहे, साताऱ्यामध्ये साताऱ्यामधले अजिंक्य तारा मी आज बघून आले. अशा टाईपचं काहीतरी तुम्हाला एंगेजमेंट द्यावी लागेल तेव्हा, जोपर्यंत अर्चना डान्स करायला येते तोपर्यंत अर्चना येते, अरे ही बघा अर्चना आलीच. पण अर्चनासाठी इतका वेळ आपण वाट बघत होतो, तर काय तुम्ही कशाची वाट पाहताय? आता जोरदार टाळ्या होऊन जातात अर्चनासाठी, या टाईपचं. म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला की मला काय म्हणायचं आहे, की मी अनाउन्समेंट केली आणि मी जाऊन बसले, असं होऊ शकत नाही. मी अनाउन्समेंट केली, अर्चना याच्यामध्ये गॅप असला नाही पाहिजे. मी अनाउन्समेंट केली, ती असलीच पाहिजे विदिन फ्रॅक्शन. प्रश्न आहेत का बघते मी. मस्त इन्फॉर्मेशन, भारी गाईडलाईन, थँक्यू सो मच. वेल अमेज नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, ज्यांनी तुमच्या सगळ्यांच्यासाठी ऑनलाईन कॉम्पिटिशन अरेंज केलेले आहेत. या ऑनलाईन कॉम्पिटिशनमध्ये काय आहे ते आज आपण जे सगळं ऐकतोय, मी फटाफट जाणार आहे कारण माझा वेळ संपत आलेला आहे आणि मला लक्षातच नाही आलं की मी 1 तास झालं बोलते. रादर मला प्रश्न पडला होता मी काय बोलणार आहे. मी आत्ता जस्ट माझं शूट होतं आणि ते मी फिनिश करून आले आणि मी जॉईन केला. माझं काही प्रिपरेशन नव्हतं, पण मी आधीच सांगितलं होतं की मी माझ्या अनुभवाच्या आधारे बोलूयात. अर्चना बेस्ट अँकरिंगसाठी बुक रीडिंग किंवा कोणत्या इव्हेंट्स अटेंड करावे. मी आधीच सांगितलं तुम्ही रीडिंग करा, तुमचं रीडिंग जेवढं वास्ट असेल, जेवढं जास्त असेल तेवढं तुम्ही नॉलेज जास्त एक्झिक्यूट करू शकणार आहात. इंटरॅक्टिव्ह कसं राहायचं ऑडियन्ससोबत, शैलाचा प्रश्न आहे. शैला, इंटरॅक्टिव्ह तुम्हाला ऑडियन्ससोबत राहावंच लागेल. इंटरॅक्टिव्ह नाही राहिला तर तुमचा ऑडियन्स तुटतो समोरून. तुम्ही इंटरॅक्टिव्ह कसं राहायचं? ओके, सो दोज हू थिंक द इव्हेंट इज गोइंग व्हेरी वेल, कॅन आय रिक्वेस्ट यू फॉर अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज? मग ते टाळ्या वाजवतील आणि अशा टाईपचं तुम्हाला इंटरॅक्शन करायचं. मजा येते का सगळ्यांना? मजा येते? मग चला, ज्यांना मजा येते त्यांनी त्यांचा राईट हँड वरती करा, उजवा हात वरती. ज्यांना खूप मजा येते त्यांनी त्यांचा डावा हात वरती करा, मग ते डावा हात करतात, उजवा हात करतात. ओके, ज्यांना खूप 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 मजा येते त्यांनी त्यांच्या दोन्ही हातांनी जोरदार टाळ्या. अशा टाईपचं तुम्हाला काहीतरी तुमच्याकडे असलं पाहिजे, ठीक आहे. आणि तुम्हाला हवं आहे की टाळ्या हा मधून मधून घ्याव्या लागतात, त्यासाठी तुम्ही थोड्याशा गोष्टी तुमच्या प्रिपेअर्ड असल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, जैसे जीजा को साली पसंद है, जैसे जीजा को साली पसंद है, हर महफिल को ताली पसंद है, मग ते वाजवतात टाळ्या. हां, ओके, या टाईपचे इंटरॅक्शन तुम्हाला थोडंसं घ्यावं लागतं की अरे किती छान इयरिंग्स घातले, जोरदार टाळ्यांच्या इयरिंगसाठी, किती छान दिसताय तुम्ही. कुणी आलं तर तुम्ही डायरेक्ट त्यांना स्टेजवरती जा आणि तुम्ही बोला, असं नाही करू शकत. कुणी आलं तर त्यांच्याशी तुम्ही 2 मिनिट बोलू शकता. मॅम, मी तुमचा बायोडाटा पाहिला, तुम्ही एवढ्या छान, आजही खूप छान दिसताय आणि म्हणजे कसं एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही एवढं सगळं केलं आहे. वेल, ते मी ऐकणारच आहे. प्रेक्षकांना विनंती आहे. आणि अशा टाईपचं काहीतरी इंटरॅक्शन घेऊ शकता, जे की तुम्हाला घ्यावंच लागेल, नाहीतर तुमचा इव्हेंट सटल होईल. तो तुम्हाला चांगला. ओके, खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे, वेटिंग फॉर अपॉर्च्युनिटी. ओहो, वेटिंग फॉर द अपॉर्च्युनिटी फॉर अँकरिंग विथ यू मॅम. वेल, थँक्यू सो मच अर्चना, व्हेरी नाईस. आवाजातली चढउतार मी मघाशी सांगितलं. एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही समोरच्याची प्रशंसा करा. दीपक मराटकर सर आहेत आपले, लोकमतचे कोल्हापूरचे आहेत. मी त्यांच्यासोबत पहिल्यांदाच इव्हेंट केला आणि
त्यांना तो इव्हेंट खूप आवडला आणि त्याचं कारण मला वाटतं असं होतं की मी जे आलेले गेस्ट होते त्यांची अशी छान प्रशंसा केली होती. तर मी कसं माहिती आहे का, मी अशी प्रशंसा करत नाही की अरे प्रशांत तू काय मस्त दिसतंस, ही प्रशंसा नाही आहे माझी प्रशंसा अशी आहे की मी असं सांगणार की दीपक सर आहेत आपले कोल्हापूरचे, सर्वेसर्वा आहेत, आपल्या लोकमतचे सर्वेसर्वा आहेत आणि आपल्या सगळ्यात खूप फेमस आहेत. तुम्हाला माहिती आहे का यांच्यासाठी काय म्हटलं जातं? ह्यांच्यासाठी असं म्हटलं जातं, अच्छा मी काहीतरी बोलणार आहे तर त्यानंतर तुम्हाला वा 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 असं बोलायचं, ठीक आहे? म्हणजे ऑडियन्स पण कनेक्ट होतो. हां, वा 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 त्यांना बोलायचं म्हणजे ते अलर्ट होतात की अरे मला बोलायचं आहे. हां, ठीक आहे. दीपक सरांसाठी असं म्हटलं जातं, कोई दाल में खुश है तो कोई सिर्फ माल में खुश है, कोई माल में खुश है तो कोई सिर्फ दाल में खुश है, खुश नसीब है दीपक जी जो हर हाल में खुश है. अशा टाईपच्या काही गमतीशीर शायरीज आणि अशा टाईपच्या काही गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला रेडी तिथे ठेवाव्या लागतील. तुम्ही थोडा मॉप डिसाईड करायचा, कुठं काय वापरायचं ते तुम्हाला डिसाईड करायचं. एक 50 एक शायरीज तुमच्याजवळ लर्न असतील, 100 क्वेश्चन आन्सर्स तुमच्याकडे असले पाहिजेत, तुमच्याकडे ओपनिंगच्या स्क्रिप्ट असले पाहिजेत बरेचसेच. फॉर एक्झाम्पल माझं ओपनिंग आहे, खयालों की गुल्लत लफ्जों का पिटारा, खयालों की गुल्लत लफ्जों का पिटारा, दिस प्रिटी लेडी इज भाग्यश्री कमिंग फ्रॉम ब्यूटिफुल सिटी सातारा. गुड मॉर्निंग, आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, शुप्रभात, केम छो, कसं काय, गणपती बाप्पा मोरया. सो अशा टाईपची तुमची काहीतरी एक तुम्ही स्वतः बनवू शकता. अशा टाईपची एक ओपनिंग तुम्ही देऊ शकता जी की तुमची सिग्नेचर स्टाईल असेल असंही म्हणू शकता. क्लोदिंग इव्हेंट्सवर डिपेंड कसं असतं, क्लोदिंग इव्हेंट्सवरती डिपेंड असतं. वेल प्रशांत आपला टाईम अप झाला आहे का, मला जरा मेसेज करा, मी बोलू शकते का अजून थोडा वेळ? माझ्याकडे एक 15 मिनिटाचा अजून आहे मटेरियल सांगायला. प्रशांत मला जरा मेसेज येऊ देत की मी अजून एक 10-15 मिनटं घेऊ शकते का सेशन. क्लोदिंग इव्हेंट्सवरती कसं डिपेंड असतं. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आता मला आज एक टीचर म्हणून तुमच्यासोबत इंटरॅक्ट करायचं आहे, मग मी साडी घातली, सिम्पल. जर कॉर्पोरेट इव्हेंट्स असतील तर तुम्हाला शर्ट पॅन्ट घालायला लागेल, ब्लेझर घालावं लागेल, शर्ट स्कर्ट घालावं लागेल, ब्लेझर घालायला लागेल, वन पीस घालायला लागेल नी लेंथपर्यंत, आणि मग तुम्हाला ब्लेझर घालावं लागेल. जर तुम्ही मॅरेजच्या इव्हेंटसाठी जात आहे, जर ते मराठी वेडिंग आहे, मी भरपूर वेडिंग्स करते जे की सिंधी वेडिंग्ज असतात, जे की मराठी वेडिंग्ज असतात, सिंधी वेडिंग्ज असतात, मारवाडी वेडिंग्ज असतात, गुजराती वेडिंग्ज असतात. सो तुम्हाला तिथला क्राऊड जनरली माहिती असतो की कशा टाईपचं असतात. सपोज मी सिंधी वेडिंगला साडी घालून गेले तर त्यांच्या कॉकटेल पार्टीज असतात बेसिकली, तर ते नाही चालणार. ओके थँक्यू. तर ते चालणार नाही तुम्हाला वेडिंग डिसाईड करायला लागतं की तुम्ही सपोज मी संगीत होस्ट करते मराठी फॅमिलीचं, तर मी एक छान मराठी ड्रेस घालून जाईन किंवा सलवार सूट घालून जाईन, मी साडी घालून जाईन. जर मला सिंधी कॉकटेल पार्टी करायची तर मी लॉंग गाऊन घालून जाईन जो की असं बॉडी फिटिंगचं असेल, किंवा मी शॉर्ट लेंथचा ड्रेस घालून जाईन, अशा टाईपचं काहीतरी कॉस्ट्युम असेल. मला कॉन्फरन्स करायचे, मेडिकल कॉन्फरन्स, तर मी तिथे विचारून घेते आधी की तुम्हाला काय अपेक्षित आहे. मग ते सांगतात की मॅडम तुम्ही साडी घालून या किंवा तुम्ही कॉर्पोरेट लुकमध्ये या. तर कॉर्पोरेट इव्हेंट्समध्ये मोस्टली ब्लेझर आणि शर्ट आणि पॅन्ट, फॉर्मल पॅन्ट्स या टाईपचा युनिफॉर्म असतो, जो की तुम्हाला तुमचा ड्रेसअप आहे तो तुम्हाला तिथे व्यवस्थितच ठेवावा लागतो, प्रेझेंटेबलच ठेवावा लागतो. आणि मेन म्हणजे तुम्ही त्या सगळ्यांच्यापेक्षा वेगळं दिसलं पाहिजे. तुम्ही जर सगळ्यांच्यासारखंच दिसलात तर तुम्हाला तुमच्यात काय वेगळेपणा राहिला. तुम्हाला मेकअप करावा लागेल, म्हणजे तो कराच तुम्ही. माझी अशी हे आहे की तुम्ही मेकअपमध्येच कधी इव्हेंट करा. काय आहे, तुम्ही जेवढं प्रेझेंटेबल दिसाल, तुम्ही जेवढं छान दिसाल तेवढं तुम्हाला स्वतःचा तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्ही 4 लोकांच्या समोर बोलणार असाल, तुम्ही 1000 लोकांच्या समोर बोलणार असाल, तर तुम्हाला फिटही तेवढंच असायला लागेल. कसे तरी तुम्ही ओभडधोबड सुटलाय, पोट दिसतंय तुमचं एखाद्या ड्रेसमधून, तर तुमचं तुम्हाला कॉन्शियस फील होतं. तर त्यासाठी तुम्हाला प्रेझेंटेबल राहावं लागेल. आणि कॉस्ट्युम्सचं मी आत्ता सांगितलं की मराठी साड्या घालू शकता. अशा टाईपचे जे वेडिंगचे इव्हेंट्स असतील तर वेडिंग टाईपचे जे ड्रेसेस आपण वेडिंगला घालून जातो त्या टाईपचे ड्रेसेस तुम्ही घालू शकता. कॉर्पोरेटला कॉर्पोरेट लुक असतो. महत्त्वाची गोष्ट अजून मी पुढची एक गोष्ट सांगते की भावनांशी जुळवून बोलायचं. म्हणजे आता एखाद्या मारवाडी इव्हेंटमध्ये मी एखाद्या आजींसोबत बोलतीये, सपोज माझ्यासोबत एक छोटी मुलगी आहे,
मला तिच्यासोबत इंटरॅक्शन करायचे. माझ्यासोबत छोटी मुलगी आहे, ठीक आहे. आता हिला मी काही प्रश्न नाही विचारू शकत की मला हिच्यासोबत इंटरॅक्शन करायचं आहे जे की खूप फनी असलं पाहिजे आणि तिला सांगता पण आलं पाहिजे. तर मी आता प्रश्न विचारते. हाय, व्हॉट्स युअर नेम? My name is Mahi Shinde. माय गॉड, यू लुक सो प्रिटी. Thank you. अच्छा, टेल मी वन थिंग. मम्मी आपकी पिटाई करती है? नहीं. मम्मा प्यार करती है? हाँ. मम्मा पापा को प्यार करती है? नहीं. 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 मम्मा आपको ज्यादा प्यार करती है पापा को? मुझे. मम्मी आपकी पिटाई करती है पापा की? पापा. थँक्यू सो मच. सो मला तिच्या भावनांसोबत जुळून घ्यायचंय. आता मला तिला काही असं तू स्कूलमध्ये जातेस, कितवीला शिकतेस, अशा टाईपचे प्रश्न पण तुम्ही विचारू शकता. सो मला तिच्या जवळ सगळ्यात जवळ कोण आहे? तिचे पॅरेंट्स फार जवळ आहेत. सो मला तिच्याशी काही इंटरॅक्शन घ्यायचं असेल तर मी तिच्या पॅरेंट्सशी रिलेटेड तिच्याशी बोलेन की ती तुझा फेवरेट कलर कोणता आहे? मग बघ, ती म्हणेल येल्लो. अरे मी पण आज येल्लो ड्रेस घातलाय. ती म्हणेल रेड. तर ते बघ, त्या आंटीनी पण रेड घातलाय, तुझा फेवरेट कलर घातलाय. सो अशा टाईपचं इंटरॅक्शन तुम्हाला त्यांच्या भावनांशी जुळून घ्यावं लागतं. सपोज मी एखाद्या आजींसोबत बोलते एखाद्या वेडिंगच्या फंक्शनमध्ये, तर शायरी बोलू शकते. फॉर एक्झाम्पल, ए चांद इतना गुरूर न कर. मी असं सांगणार आहे की ह्या आजी आहेत आणि एवढ्या छान दिसत आहेत, तर मला यांना बघून काहीतरी सुचलंय, बोलू. मग ते सांगतात की हा बोला. मग मी सांगणार आहे, ए चांद इतना गुरूर न कर, मेरे पास भी एक चांद है. ए चांद इतना गुरूर न कर, मेरे पास भी एक चांद है. तुझ पे तो दाग है, मेरा वाला बेदाग है. आणि मग जोरदार टाळ्यात वाजतातच, कारण आपण ते आजींसाठी वगैरे सांगायला. शेवटी बोलली ती मुलगी एकदम बरोबर आहे. पिटाई पापा मम्मी की ते अशा टाईपचं मग ह्युमर क्रिएट होतं. हे मला तुम्हाला सांगायचं होतं कुलदीपा. तर समोरच्यांच्या भावनांशी थोडंसं जुळून घ्यावं लागेल. तुम्हाला नेहमी रेडी राहावं लागेल. त्यासाठी तुमच्याकडे खूप सारं मटेरियल असायला पाहिजे. अंडरस्टँड दी फ्रंट. जो समोर बसलेली व्यक्ती आहे किंवा समोरच्या क्राऊडला काय हवंय त्याच्या थोडंसं तुम्हाला गेल्याच कळतं की कोण इम्पॉर्टंट आहे ह्यांच्या फॅमिलीमध्ये. सगळेजण जाऊन कुणाला भेटतायत किंवा आता एखाद्या डीएमशी तुम्हाला बोलायचं आहे तर तुम्हाला त्यांना इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. तर ते तुम्हाला थोडंसं तेव्हा लक्षात घेऊनच करावं लागेल. बी कॉन्फिडंट. आत्मविश्वासाने बोला. तुम्ही जे काही बोलताय तुम्ही 2 लाईन बोला, पण त्या खूप आत्मविश्वासाने बोला. सपोज मी बोलते की गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमन, माय नेम इज डॉक्टर भाग्य. हे चांगलं नाही वाटणार. मी जेव्हा बोलते गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमन, माय नेम इज डॉक्टर भाग्यश्री शिंदे, आय एम युअर होस्ट अँड युअर दोस्त. ते जे काही बोलताय तुम्ही ते कॉन्फिडेंटली बोला, तर त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट पडतो. आपलं बोलणं जे आहे ते तुम्ही गोष्टींच्या स्वरूपात मांडा. गोष्टी ऐकायला सगळ्यांना खूप आवडतं, तर तुम्हाला जे काही मांडायचं आहे तर ते तुम्ही अशा पद्धतीने करून मांडला तर ते खूप छान दिसेल. बी अ फन पर्सन. तुम्ही नेहमी ह्युमरस आणि फनी असं कॅरेक्टर तिथं राहिलं पाहिजे. तर कसं आहे, तुम्ही जेव्हा आता मला परवा एक टेस्टरचा मी आता एक इव्हेंट होस्ट केला जो की बिअरचं लॉन्च होतं आणि त्यामध्ये एक गेम होता ज्यामध्ये टेस्टिंगला दिले होते बिअर्स आणि डिसाईड करायचं होतं, गेस करायचं होतं की यामध्ये काय इन्ग्रेडियंट आहे. सो एक व्यक्ती बोलला की आय कॅनॉट टेस्ट, आय डोंट नो व्हॉट इज द टेस्ट. मग मी तिथे म्हटलं की डू यू नो दिस द सिम्पटम ऑफ समथिंग अँड दॅट क्रिएटेड द ह्युमर्स. एक छोट्या गोष्टी आहेत ज्या की ह्युमर क्रिएट करतात, तर त्या तुम्हाला ऑन दी स्पॉट तिथे कराव्या लागतील. तुम्हाला ह्युमरस असावं लागेल, तर तो तुमचा इव्हेंट आहे तो खूप हॅपनिंग आणि मस्त होईल. लँग्वेज शुड बी गुड. तुमची भाषा खूप चांगली असली पाहिजे, तुमचं भाषेवरती प्रभुत्व असलं पाहिजे. आणि हे एका दिवसात, 2 दिवसात, एका महिन्यात होण्यासारखी गोष्ट नाही आहे. त्यासाठी तुम्हाला वर्क करावं लागतं. तुम्हाला तुमच्या भाषेवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी काम करावं लागेल. मला वाटतंय मी जास्त वेळ घेतलेला आहे. मी बराच जास्त वेळ घेतलेला आहे. अँड आय एम शुअर की तुम्हाला आज माझ्यासोबत गप्पा मारून मजा आली असेल. बरेचसेच प्रश्न आले आणि त्याचं उत्तर देण्याचा मी मनापासून प्रयत्न केला. आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही सगळेजण मला कनेक्ट होऊ शकता इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती. डॉक्टर भाग्यश्री शिंदे हे माझं फेसबुकचं पेज आहे, फेसबुकचं हँडल पण आहे, इंस्टाग्रामचं हँडल पण सेम आहे डॉक्टर भाग्यश्री शिंदे. तिथे मला प्लीज सगळ्यांनी कनेक्ट व्हा.
त्याच्यावरती जर तुम्हाला मला हायर करायचं असेल तर त्यावरती माझ्या PR चा नंबरही आहे फेसबुकवरती, त्यावरून तुम्ही कॉल करू शकता किंवा तुम्ही मेल करू शकता. आज मला खूप छान वाटलं आणि थँक्यू सो मच लोकमतसोबत अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आहे, खूप जुनं नातं आहे आणि ते दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावं आणि ते फार चांगलं व्हावं, दृढ व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि ते होत आहे. आणि आज मला इथे तुम्ही सगळ्यांनी इथे बोलवून सगळ्या छोट्या छोट्या बालगोपाळांसोबत बोलण्याची संधी दिलीत आणि मला तुमच्या आणि माझ्या स्वतःच्या अतिशय फेवरेट अशा ह्या न्यूजपेपर लोकमतच्या उपयोगी थोड्या फार अंशी पडता आलं, त्यासाठी मी अत्यंत आभारी आहे. तुम्ही फार बिंदास बोलत आहात आणि फार छान समजावून सांगितलं. थँक्यू सो मच. खूपच छान झाला. थँक्यू सो मच शैला. खूप छान वाटलं भेटून, बोलून. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि तुम्हाला मला डायरेक्ट कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता. माझं नाव आहे डॉक्टर भाग्यश्री शिंदे आणि तुम्ही मला मेसेज करू शकता. थँक्यू सो मच लोकमत. मला इथे बोलण्याची संधी दिलीत, मला एवढा मोठा मान दिलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. थँक्यू.